बघा, अशा प्रकारचा दबाव आला की कायदा गुंडाळून ठेवावाच लागतो आणि तो ठेवला जातो हे अनेकदा आपल्याला दिसतं. पण हे सर्वसामान्यांच्या बाबतीत कधी घडत नाही हो. मित्र हो, नमस्कार. आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे अत्यंत कडक शिस्तीचे म्हणून ओळखले जातात. रोखठोक बोलण्याबाबत तर ते प्रसिद्ध आहेतच आहेत. अहो बघा, कायदा सगळ्यांनी पाळावा, प्रत्येकानं कायद्याचा आदर करावा, सन्मान करावा असं ते म्हणजे अजितदादा नेहमी सांगत असतात ना. पण दुसऱ्यांना कायदा पाळण्यास सांगणारे हे अजितदादा स्वतः कायदा पाळतात का? जेव्हा आपल्या कार्यकर्त्यांचा विषय येतो तेव्हा कायद्याचा सन्मान केला जातो का? अशा प्रकारचे प्रश्न कालपासून उपस्थित झाले आहेत. त्याला कारण ठरला बघा एक तमाशा. बारामती तालुक्यात सांगवी इथं एका यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्या निमित्तानं या गावामध्ये एका तमाशाचं आयोजन केलं गेलं. सगळं काही शांततेत सुरू होतं, पण वेळ मात्र नियमाच्या पुढे गेली होती. पोलिसांनी वेळेचं कारण सांगत हा तमाशा थांबवला, बंद पाडला. कायद्यानुसार पोलिसांचं ते कामच आहे. बघा, कुठली सभा असो किंवा करमणुकीचा कुठला कार्यक्रम असो, कायद्यानं ठरवलेल्या वेळेनंतर तो सुरू ठेवता येत नाही पोलिसांना. त्यामुळं रात्री घड्याळाकडे बघतच नेते मंत्री आपलं भाषण आटोपत घेत असतात. अहो, इतरांचं तर काय हो, वेळेच्या पुढे कार्यक्रम गेला रे गेला की पोलीस गुन्हे दाखलच करतात. गणपती, नवरात्र अशा धार्मिक उत्सवात सुद्धा या वेळेवरून वाद होत असतात. वेळ होऊन गेल्यामुळे पोलिसांनी इथला तमाशा बंद पाडला आणि अपेक्षेप्रमाणे गावकरी संतापले. पोलिसांनी कायदा दाखवला, पण बघा हा कार्यक्रम बारामती तालुक्यातला होता. बारामती. मग इथल्या गावकऱ्यांचा किंवा कार्यकर्त्यांचा रोबाब काही वेगळा असणारच. हे काही वेगळं सांगायची गरज आहे का हो? बारामती ना हो, बारामती. पोलीस ऐकत नाही म्हटल्यावर मध्यरात्री उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या कार्यालयात फोन करून कार्यकर्त्यांनी, गावकऱ्यांनी ही माहिती दिली, पोलिसांनी तमाशा बंद पाडल्याची. आता बारामतीचा फोन म्हटल्यावर हे कार्यालय सुद्धा अर्ध्या रात्री भलतंच जागरूक झालं. अजितदादांच्या स्वीय सहायकांनी लगेच पोलिसांना फोन केला. तमाशाचा कार्यक्रम जर शांततेत सुरू असेल तर तो चालू द्या अशी पोलिसांना सूचना केली गेली. मग काय, पोलिसांनी बंद पडलेला तमाशा पोलिसांना सुरू करावा लागला. पुन्हा काय करणार बिचारे. बघा, अशा प्रकारचा दबाव आला की कायदा गुंडाळून ठेवावाच लागतो आणि तो ठेवला जातो हे अनेकदा आपल्याला दिसतं. पण हे सर्वसामान्यांच्या बाबतीत कधी घडत नाही हो. अजितदादा जर एवढ्या शिस्तीचे, तर मग त्यांनीच बारामतीत कायदा मोडायला परवानगी दिली कशी? तमाशा पुढं सुरू ठेवला, गावकरी खुश झाले, कार्यकर्ते तर खुश झाले, पण मग मोडलेल्या कायद्याचं काय, त्याचा विचार कोण करणार? मंत्र्यांच्या कार्यालयातून फोन आला की त्यापुढं कायद्याची काहीही किंमत नाही का? धार्मिक कार्यक्रमात सुद्धा पोलीस घड्याळ दाखवतात. इथं मात्र अर्धी रात्र उलटून गेली तरी कायद्याचा तमाशा सुरूच ठेवला गेला. तो एक फोन आला आणि कायदा पाळणाऱ्या पोलिसांची नामुष्कीही झाली. या सगळ्या तमाशावर तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, जरूर सांगा. आणि आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.